आज आपण पठारे कुटुंबात समवेत आज एक चर्चा करणार आहोत का ज्यांनी आज चालण्यामध्ये धावण्यामध्ये जागतिक असं मेडल मिळवलेलं आहे. सर काय नाव सांगताय तुमचं? ज्ञानदेव धोंडेबा पठारे. बरं, मला हे विचारायचं आहे का आज तुम्ही पत्नी आज मॅरेथॉनसारख्या स्पर्धेमागे तुम्ही 2022मध्ये जे मॅरेथॉन झालं तर हा प्रवास आणि तुम्ही जीवन कसं स्टार्ट केलं, काय प्रेरणा यायची तुम्हाला? याच्या पाठीमागं सर मी वयाच्या 50 नंतर आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी वॉकिंग चालू केलं आणि ते वॉकिंग एवढं वाढत गेलं की त्याच्यामध्ये मला नंतर आशिया बुकचं रेकॉर्ड किती ते माहीत झालं आणि म्हटलं बुवा आपण हे रेकॉर्ड क्रॉस करू शकतो, असं एक मानसिकता तयार झाली आणि नंतर मी तसा प्रवास करत राहिलो आणि 2022मध्ये मी 19 तासात 102 किलोमीटर चालण्याचं रेकॉर्ड पूर्ण केलं. जवळा ते आळेफाटा आणि आळेफाटा ते जवळा. सुरुवातीचं जे तुमचं जीवन होतं म्हणजे तुम्ही एक शेतकरी कुटुंबातले आहात. हां, सुरुवातीचा काळ कसा होता तुमचा? जन्मगावात तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली का आपण ही मॅरेथॉन करावी म्हणून? माझं म्हणजे आयुष्यामध्ये मी 12 वर्षाचा झाल्यानंतर मला एक फिटचा आजार चालू झाला आणि त्या आजारातून मला तो 45 वर्षापर्यंत राहिला. मग मला 45 वर्षापर्यंत काही करता आलं नाही. बरं, मला आमच्या प्रेक्षकांना हे सांगा, फिट म्हणजे मिरगी ज्याला म्हणतात अशा प्रकारचा हो, मिरगी आजार हा तुम्हाला उद्भवलेला? मला उद्भवला बरं. 12 वर्षाचा झाल्यानंतर आणि तो आजार फिट आल्यानंतर मला जो महिनाभर समजा आपण जो अभ्यास केला शाळेमध्ये तो पूर्ण विस्मरण होऊन जात होता. मला काही आठवत नव्हतं आणि मला फक्त किती 30-35% मार्क पडून मी काठावर फक्त पास होत गेलो आणि मला पाण्यात जायचं नाही, झाडावर चढायचं नाही, वाहन चालवायचं नाही, गर्दीत जायचं नाही, अशी पूर्ण बंधनं होती. त्याच्यामुळं मला 45पर्यंत काही करता आलं नाही. मी शेती करत राहिलो. 45 नंतर 50 पूर्ण झाल्यानंतर आरोग्य चांगलं राहावं म्हणून मी वॉकिंग चालू केलं आणि त्या वॉकिंगमधून मी मला ते आपले नितीन भानुगडे पाटील यांचं व्याख्यान मी ऐकलं. शिवव्याख्याते. हां, शिवव्याख्याते यांचं वॉकिंग करत असताना ते व्याख्यान मी ऐकायचं आणि त्याच्यातून मला प्रेरणा भेटली की बुवा आपण सुद्धा काहीतरी करू शकतो. बरं, मी आता एक कौटुंबिक प्रश्न असा विचारतोय तुम्हाला. तुमचं शिक्षण घेत असताना ज्यावेळेस तुमचा विवाहाचा प्रसंग आला त्यावेळेस कशा पद्धतीने आता आजार असल्यामुळं तुम्हाला मुलगी कोणी देईल नाही देईल असे काही प्रश्न आले का, उद्भवले का? हो, खूप खूप उद्भवले. मला याच्यावर कशा पद्धतीने मात केली, कुणाचं सहकार्य लागलं? मला तसं पाहिलं तर ज्यावेळेस मी वय वर्ष 24 झाल्यानंतर घरच्यांनी लग्नाची बोलणी चालू केली पण पाहायला आले का पाहुण्याला माहीत झालं का ते पुन्हा येतच नव्हते. पण माझा मित्र, आम्ही एका बेंचवर बसत होतो आणि त्या मित्राला माझी सगळी परिस्थिती माहिती होती आणि त्याने त्याची बहीण देण्याचं कबूल केलं आणि माझं त्या बहीण म्हणजे ह्या मीनाक्षीताई? हो, या मीनाक्षीताई यांनी मला त्यांनी दिले आणि मी नंतर त्यांना पण विचारलं का तुम्हाला हे योग्य वाटतंय का, मला असा आजार आहे तर जर तुम्हाला पसंत नसेल तर तुम्ही मला सांगा, मी हे माझ्या पद्धतीने गपचूप कॅन्सल करतो. पण ते म्हटले नाही, माझा भाऊ जो करेल ते चांगलंच करेल. त्याच्यामुळे त्यांनी होकार दिला आणि माझं लग्न झालं. हो, त्यांच्या आजाराची मला पूर्णपणे कल्पना दिली होती भावानी, आईवडिलांनी असं आहे. पण त्यावेळेस मी असा विचार केला की सर्व गुण संपन्न कोण नसतं. आपण जर पाहिलं तर हाताची काय पाची बोटासारखे नाही, कुठंतरी कमी जास्त होतं. आणि विशेष म्हणजे कसं होतं, त्यांचा स्वभाव चांगला होता हे मला माझ्या भावाने सांगितलेलंच होतं. म्हणून मी म्हटलं त्यांच्या मागचं गुण पाहावं माणसाने. आजार नाही, आज येतं उद्या नाही, कधीतरी बदल होईल. आणि मी माझ्या भावाला होकार दिला आणि एक विशेष म्हणजे माझं लग्न जमलं तरी मी त्यांना पाहिलं नव्हतं. तर मी भावाला फक्त म्हणलं, अरे तू डायरेक्ट लग्न पण जमवलं, आई आणि बाबा हो पण म्हटले, पण मी त्यांना पाहिलं नाही. मला ज्याच्याशी लग्न करायचे त्या मुलाला मी अजून पाहिलंच नाही. मग मी दुसऱ्या दिवशी भावाने त्यांना घरी आणलं, मग आम्ही थोडीशी बातचीत केली आणि मग मला त्यांनी विचारलं का तयारी का, तर म्हणलं हो तयारी. आजार काय आज नाही तर उद्या नीट होईल, कारण त्याच्यावर डॉक्टरचं चालूच होते. आज असं कळतंय का जे आता मॅरेथॉन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही सहभागी झालेले आहेत किंवा तुमची निवड झालेली आहे, याविषयी काय सांगणार? ह्याविषयी आता म्हणजे त्यांनी आशिया बुकचं रेकॉर्ड केलं त्यावेळेस मला पण असं वाटलं त्यांनी ते केलं, मग आपण पण काहीतरी थोडंसं केलं पाहिजे. आणि मग ते शिर्डी ते स्पर्धेला गेले होते तर ते मला म्हणले चल माझ्यासोबत. पण मी म्हणलं मी शाळेनंतर कधी पळाले नाही, काही नाही, मला ते जमेल का? तर जे म्हणले का इच्छा असेल तर सगळं होते. मग मी त्यांच्याबरोबर गेले
आणि तिथं मग मी बाकीच्यांना पाहिलं तर हे मला म्हणले अचानक जरी आपण भाग घेतला तरी चालते, तुझी इच्छा असेल तर घे. तर माझे ग्राउंडवरचे गुरु म्हणजे तेच आहेत आणि तेव्हापासून मी त्यांचं ऐकते आणि जिथं जिथं मी भाग घेईन विशेष म्हणजे मला तिथं गोल्ड मेडल मिळतं. तर आता वैवाहिक जीवनामध्ये जर आपण पाहिलं तर काय कुटुंबाच्या आज तुमची भावना आहेत आणि काय आहे भावना या कुटुंबाविषयी तुमच्या? कसं आनंदी कुटुंब आहे का कसं आहे त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगा. बाहेरचे आता समजा कोण काय कमवते याला महत्त्व नसतं, तर घरात तुम्ही किती समाधानी आहे त्याला जास्त महत्त्व आहे. आज जरी आम्ही शेती करीत असतो पण 24 तास आम्ही सोबत आहेत. आज समजा मिलिटरीवाले जर आपण पाहिले तर बायको गावी असती, ती सर ड्युटीवर असतात, त्यांचं वैवाहिक जेवण कसं असतं त्याच्यापेक्षा आपलं तर खूप चांगलं आहे. आणि मी यांच्याबरोबर लग्न करून खूप आनंदी समाधानी आहे. आणि कोण किती कमवते याला मला काही घेणं देणं नाही, मी फक्त समाधान पाहते आणि मी माझ्या कुटुंबामध्ये पूर्णपणे समाधानी आणि आनंदी आहे. तर येणाऱ्या काळामध्ये युवकांसाठी प्रेरणास्थान आहात तुम्ही, तर काय मेसेज येणार युवकांना? आजच्या युवा पिढीला मी ज्यावेळेस माझं रेकॉर्ड झालं त्यावेळेस मी स्टेजवरच त्यांना संदेश दिला की माझं रेकॉर्ड तरुणांनी क्रॉस करावं आणि 1 लाखाचं बक्षीस घेऊन जावं. अशा पद्धतीने मी युवकांना त्या ठिकाणी जाहीर आवाहन केलं. पण आजपर्यंत एकही युवक पुढं आलेला नाही किंवा त्यांनी माझं रेकॉर्ड मोडलेलं नाही. 2022मध्ये 19 तासात 102 किलोमीटरचं चालण्याचं रेकॉर्ड केलेलं आहे. भुजंगराव सेठ आहेत का? या पाटील या. राम राम भुजंगराव, राम राम. राम राम. कसं काय बोलवणं गेलं? काय पाटील, लय माज झाला का तुम्हाला? काय झालं? काय झालं? तुम्ही आमच्या भाचीला बघायला स्थळ घेऊन गेला होता काय? होय, आता आलं बोलवणं तर गेलो आम्ही. अहो तुम्हाला माहित नाही का ती माझी भाची आहे म्हणून? माहिती आहे की आम्हाला. माहिती आहे? मग अहो तालुक्यात आमचं नाव आहे आणि माझी भाची अजून शिकते. तुमचा पगार काय शिकला हो? शिकला काय म्हणजे इंजिनियर आहे पोरग माझं, इंजिनियर. इंजिनियर आहे काय उपयोग आहे? आमची भाची शिकती, मेडल मिळवती आणि ती UPSC IPSC परीक्षा देती. चांगलं आहे की मग. चांगलं आहे की मी परत तिथं पाय टाकायचा नाही सांगून ठेवतोय. अरे आपल्या लायकीप्रमाणे राहत जा की. भुजंगराव, अहो आम्ही पण पाटील आहेत, पाटील. पाटील आहे मग चला निघा निघा. पाटील आहे अहो निघा. भुजंगराव, हे आम्ही ध्यानात ठेवू, हा. लक्षात ठेवा. काय हा या. पाटील आहे. भुजंगराव म्हणतात मला. भुजंगराव आम्ही म्हणू तसं. कसं? हा. तुम्ही घ्या नाव घ्या, घ्या. छान द्या घ्या घ्या. पैठणीच्या साडीवर शोभून दिसते खुशी. अशोकरावांचं नाव घेते, हळदी कुंकवाचे. खूपच छान. इंग्लिशमध्ये चंद्राला म्हणतात मून आणि ज्ञानेश्वररावांचं नाव घेते पाटलांची सून. ताजमहाल बांधण्यासाठी कारागिरांचे कुशल आणि शेठचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. आई आली. नाव घ्या. आपलं नाव घे, चांगलं मोठं नाव घ्या. आई नाव घेतलं आता. अरे नाव घ्यायचं का आता? समोरच्या कोणाऱ्यात ठेवले होते गहू, लग्न नाही झालं तर नाव कोणाचं घेऊ? सेम सेम. घ्या नाव घ्या नाव घ्या. घ्या नाव घ्या, चांगलं घ्या. घ्या घ्या.
तुळशी वृंदावनामध्ये कृष्ण वाजवतो बासरी, ज्ञानदेवांच्या देवावर मी सदा हसरी. छान 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 छान. हळदीची वाटी कुंकाची लोटी, हळदीची वाटी कुंकाची लोटी, दौलतरावांचं नाव घेते अखंड सौभाग्यासाठी. चांदीच्या ताटात मटणाचा रसा, मी लग्नच नाही करणार, बोंबलत बसा. हा सरपंच साहेब, काय भानगड आज कांद्याला बाजार नाही, शेतकऱ्यांनी कसं जगायचं? खरं आहे पाटील तुमचं, कांद्याला बिलकुलही बाजार नाही आहे. मंडळी, झालेला खर्च सुद्धा निघत नाही. सरपंच साहेब, आपण यावर काहीतरी ठोस पावलं उचलली पाहिजेत. आपण काहीतरी शासन दरबारी ना थोडासा उठाव केला पाहिजे आणि शासनाला जाग आणली पाहिजे ना. खरं आहे तुमचं, शासनाला पण जाग येईल, शेतकऱ्याला 2 रुपये भेटले पाहिजे. त्याला याच्यासाठी आपण काहीतरी ठोस निर्णय घेऊ, आपण आंदोलन वगैरे काहीतरी करू. चला मग काहीतरी निर्णय घेऊ, आंदोलन करू. चला, चांगल्या आप्पा. कामाला उशीर. चांगल्या कामाला कशाला उशीर, चला मग. चला. चला.